सगळी भाजी झालेली आहे, इथं पाहू शकता. आणि भाजी खूप छान आलेली आहे. प्रँक व्हिडिओ बनवायचा प्लॅन चालू आहे आपला. सो तुम्ही कमेंट करा, 10 कमेंट यायला पाहिजे. सो 10 कमेंट आल्यावर मी प्रँक व्हिडिओ बनवणार मालेगावमध्ये. सो आपला खतरनाकवाला प्रँक व्हिडिओ राहील. सो हॅलो गाईस, पुष्कर सोनवणे या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याला जायचं आहे मामाच्या गावाला शिमळीला. सो आता थोड्या वेळात निघतोय आपण शिमळीला. आता वाजलेले 3 आणि आपण थोड्या वेळात निघतोय. आणि हा ब्लॉग राहणार आहे 3 दिवस म्हणून एक ब्लॉग राहणार आहे. आणि सो आता चालू, आता जाऊ आपण लवकर. सो चला, तुम्ही आता पोहोचलेलो आहे जुन्या बस स्टँडला. आणि इथं पाहू शकता सटाणा बसमध्ये बसतो आम्ही. आणि सटाणा बसमधून आम्ही डायरेक्ट शिमळीत जाऊ. चला आता बसू आपण सटाणा ऊन कधी साईड मला बसलो. आता बसलोय सटाणा बसमध्ये. आता जाऊ आपण शिमळीला. आता पोहोचलोय शिमळीमध्ये. आणि इथं पाहू शकता शिमळीमध्ये पोहोचलोय आहे. आता मामा येत आहेत घ्यायला. सो आता जाऊ आता मळ्यामध्ये. मामा येत आहे घ्यायला. चला. सगळे आता पोहोचलेलो इथं मळ्यात. आणि इथला व्ह्यू पाहू शकता तुम्ही. इथला व्ह्यू आहे. आणि इथे आपण आता उभं आहेत. आणि इथं आहे मामाचं घर, हे पाहू शकता. आणि इथे लावलेले आहेत बकऱ्या. इथं गौमाता आहे. आणि आपण आता भेटू आपण आता थोड्या वेळात. रात्री आपण आता जेवण करू रात्री, मग त्या टाईमला तुम्हाला भेटतो मी. सो चला गाईज, आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, पूर्ण पहा व्हिडिओ. आणि पुढे अजून काही दाखवणार आहे मी तुम्हाला, म्हणून पुढे व्हिडिओ पूर्ण पहा. सो आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. सो चला आता भेटू नंतर. सो गाईज, सो आता चाललो आहे आम्ही माशांच्या शॉपवर. सो चला आता भेटतो मी तुम्हाला ते माशांच्या शॉपवर. सो गाईज, आता बसलो आम्ही ब्राह्मणगावमध्ये. आणि इथं पाहू शकता मासे घ्यायला आलोय. सो कोणता मासे घ्यायचे? सगळ्या बडका मासा घेतला गेला आहे. आणि मग आता जाऊ आपण घरी. सो मग घरी भेटतो मी तुम्हाला. सो सगळ्याच आता आला आहे घरी. आणि मग आता मासे आणले गेले. सो आता मी तुम्हाला डायरेक्ट रात्री भेटतो मी. आता माशाची भाजी झाली का त्या भेटतो मी तुम्हाला. सो चला. सगळ्यात आता इथं होते भाजी माशांची. आणि आता आपण भेटू भाजी झाल्यावर, मग आता तेव्हा भेटू आपण. चला. सगळ्याच भाजी झाली आता. आणि आता आपण भेटतो जेवण झालं. सगळेच आता जेवण झालंय. आणि आता भेटू आपण उद्याचा आपला दुसरा दिवस आहे. आणि आपण या ब्लॉगमध्ये उद्याचा दिवस बी कंटिन्यू करणार आहे या ब्लॉगमध्ये. सो भेटू आपण उद्या. सो चला. The next day. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आजचा दुसरा दिवस आहे आमचा शिमळीमध्ये. आणि अजून मी का संध्याकाळी अजून कोंबडी आणायची. सो आता दुपारी. सो चला. सगळे 7 वाजलेले 5:30. आणि आता जातोय आम्ही कोंबडी घ्यायला.
ते गावामध्ये जातोय. आणि सो चला आता लवकर जाऊ कोंबडी घ्यायला. आणि इथं पाहू शकता पावसाचं वातावरण आहे इथं. ते बारीक बारीक थेंब चालू आहेत पावसाचे. सो पाऊस जोरात यायच्या आधी लवकर जाऊ आपण कोंबडी घ्यायला. सो चालू. सो काय आता आलो आम्ही सटाण्यामध्ये. आणि इथं पाहू शकता सगुणा याच्यावाले कोंबडीच्या शॉपवर. आणि आम्ही ना इथं पाहू शकता सगुणा कोंबडी आहे. आणि आम्ही नाही का डायरेक्ट कोंबडी नाही घेते, आम्ही तयार करून घेतोय, चिकन बनवून घेतोय आम्ही. सो आता पाहू आता पुढे. सो चला. सगळं आता घरी पोचलोय आणि सगुणा कोंबडीचं चिकन आता घरी आणलंय. सो आता मामा भाजी करणार आहे. सो तुम्हाला दाखवणार मी. प्रँक व्हिडिओ बनवायचा प्लॅन चालू आहे आपला. सो तुम्ही कमेंट करा, 10 कमेंट यायला पाहिजे. सो तो 10 कमेंट आल्यावर मी प्रँक व्हिडिओ बनवणार मालेगावमध्ये. सो आपला खतरनाकवाला प्रँक व्हिडिओ राहील. सो आता चला आता घरात जाऊ आपण आणि तुम्हाला दाखवतो भाजी कशी बनवता. ही आहे सगुणा कोंबडीचं चिकन आणि मामा भाजी बनवणार आहे. सो आता पाहू आपण कशी भाजी बनवता. इथे चिकन धुवून राहिले. जिरं, हळद, लाल तिखट, मीठ, चिकन मसाला, नंतर मटन, चिकन टाकले गेले. आता थोडं चाळलं गेलं, अजून पुढे मसाले टाकणार आहे. आता मसाले टाकले गेले. आता थोडं शिजू द्यायचं. किती अर्धा तास शिजू द्यायचा. आता मग भेटतो मी तुम्हाला. खोबरं पेस्ट, मिरची पेस्ट, काळा मसाला, थोडं पाणी, त्यानंतर थोडा तरी मसाला, नंतर मटन मसाला,
थोडा चिकन मसाला, चिकन शिजलं गेलं त्याच्यात आता ही मसाल्याची गिरवी त्याच्यात टाकायची आहे. त्याच्यात गिरवी मिक्स केली आपण. आता आपण थोडंसं चाळायचं आहे. काही चिकन शिजलेलं आहे आणि आता भाजी टाकलेली आहे. सो आता भेटतो तुम्हाला मी भाजी झाल्यावर. सगळी भाजी झालेली आहे, इथं पाहू शकता. आणि भाजी खूप छान आलेली आहे. सो आता जेवण करतो, मग भेटतो मी तुम्हाला. सगळे आता जेवण झालेलं आहे आणि आता तुम्हाला आता पहिले सांगितलं होतं की 10 कमेंट केले तर मी प्रँक व्हिडिओ चालू करणार आहे. सो लवकर 10 कमेंट करा आणि मी मालेगावला एकदम खतरनाकवाला प्रँक करणार आहे. सो लवकरच 10 कमेंट करा, मग आपण मालेगाव प्रँक व्हिडिओ बनवू. सो आता हा ब्लॉग कंटिन्यू करणार. उद्या पण ब्लॉग चालू राहील. उद्या आम्ही जातोय पण उद्या पण ब्लॉग चालू राहील. सो आता व्हिडिओ पाहत राहा. सो आता भेटू आपण उद्या. सो चला. The next day. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आज आहे आमच्या शिमिनीमध्ये 3रा दिवस आणि आज आम्ही जाणार होतो वापिस अजनगावला. सो कॅन्सल केलं कारण की तिथं झाली 8 वर्षाच्या मुलीची हत्या झाली तिथं. सो आता आम्ही उद्या जाणार आहे. सो त्यामुळे आणि जाऊ आपण उद्या. सो ज्याने व्हिडिओला लाईक केलं नसेल त्याने लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. सो भेटू आपण थोड्या वेळ. सो गाईज, तो आता मी आलेलो इथं रोडजवळ. सो इथे घरपासून थोडं लांब आलो आहे आणि इथं आहे मामा बकरींना घास कापताय. आणि सो आता आम्ही बी कापतो थोडासा घास आणि पाहू आता आपल्याला रील बनवायची म्हणून आपण थोडासा घास कापतो. सो आता चला, आता घास कापतो मी. इथं पण आहे घास, ही साईडला पण आहे. सो आता चला लवकर आता घास कापतो. सो गाईस, आता आम्ही इथं घास आणून ठेवलाय आणि आता आम्ही जाणार आहे तिथं. तो डोंगर दिसतोय ना, तिथं पहाडेश्वरचं मंदिर आहे. सो आम्ही तिथं जाणार आहे आता थोड्या वेळात. आता आम्ही हातपाय धुतो, मग आम्ही तिथं पहाडेश्वरच्या मंदिराजवळ जाणार आहे. सो चला आता पहिले हातपाय धुऊ, मग भेटतो. सो गाईस, आता आम्ही पहाडेश्वरला. सो आता भेटू आम्ही पहाडेश्वर. सो गाईस, आता पोचले आम्ही पहाडेश्वरच्या मंदिराजवळ. इथं पाहू शकता. आणि आता आम्ही जातोय मध्ये मंदिरात. सो चला आता मध्ये जाऊ. आहे महादेवाची पिंड इथे मी पाहू शकतो. सगळे आता आम्ही आलो पहाडेश्वरच्या मंदिरात आणि इथे पाहू शकता तुम्ही महादेवाची पिंड इथे. आता चालून जाऊ.
सगळ्यात आता आम्ही दर्शन घेतलं गेलं. आता पेंटचं दर्शन घेतलं गेलं आता आम्ही. सो आता इथं पाहू शकता चालेल. सो आता आम्ही आता जातोय बाहेर. सो आता व्हिडिओ कंटिन्यू पहा. सो चला आता बाहेर जाऊ. सगळेच आम्ही आता इथं पावडेश्वरच्या मंदिरमध्ये दर्शन घेतलं आणि आता इथं पाठीमागच्या साईडला शेत तलाव आहे. सो आता इथं पाहू शकता पाणी नाही त्या शेत तलावाला, थोडंसंच. सो आता आपण ब्लॉग कंटिन्यू करू आणि आता थोड्या वेळ इथं बसू. मग थोड्या वेळात आम्ही आता वापस घरी जाऊ. सो चला. आणि हा जो तुम्हाला तो घराजवळ जो डोंगर दाखवला होता ना, तो हा डोंगर आहे. इथं जवळून हा आहे. तो लांबून थोडा नीट दिसत नव्हता. सो हा जवळून पाहू शकता. सो आता चला थोड्या वेळात जाऊ आपण आता घरी. सगळेच आता आलोय पाडेश्वरून वरी घरी आणि आता 7:30 वाजले संध्याकाळचे. आणि सो आता आम्ही जेवण करणार. सो जेवणला काय आहे सो तुम्हाला दाखवतो मी. सो चला आता भेटतो मी. सो गाइस, सो आज खातोय आम्ही आता खिचडी. सो गाइस, तो जेवण झालं आता. आणि आता हा व्लॉग आजचा इथंच होता आणि उद्या नवीन व्लॉग चालू होईल. म्हणजे ह्याच व्लॉगमध्ये चालू राहील तो उद्याचा पण डे. आणि सो आता उद्या जाणार आहे आम्ही वापस आजंगावाला. सो आता व्लॉग कंटिन्यू पहा. सो आता भेटू डायरेक्ट उद्या सकाळी. सो चला. The next day. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो शमईमध्ये आजचा आमचा आहे 4था दिवस. सो आज आम्ही जातो वापस अजंगावाला. सो आता आम्ही जेवण करतो. मग थोड्या वेळात जाणार आम्ही गावातून मग आम्ही बसमध्ये बसणार, मग मालेगाव जाणार. सो ब्लॉग कंटिन्यू पहा. आणि ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, जो नवीन असेल तो. आता सो चला आता जाऊ आपण, भेटू आपण थोड्या वेळात. सो आता जेवण करतो मग भेटतो मी तुम्हाला. सगळे आता जेवण झालेलं आहे. सो आता आम्ही थोड्या वेळात निघतोय. सो आता भेटतो थोड्या वेळात. सगळेच आता आलेलो इथं शमीच्या स्टँडला आणि इथं आता बस येईल थोड्या वेळात. आता बस आली का मग भेटतो तुम्हाला मालेगावला. सो गाइस, आता आम्ही पोचलोय मालेगाव बस स्टँडला आहे, पाहू शकता. इथं मालेगाव बस स्टँडला पोचलोय आणि आणि लवकर जाऊ आम्ही अजंगावाला. सो चला व्हिडिओ पाहत राहा. सो गाइस, आता बसलो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट अजंगला घरी भेटतो. सो हॅलो गाइस, आता पोहोचलेलो आहे मी घरी. सो 3 वाजलेले आहेत आणि आता घरी पोहोचलोय. सो हा ब्लॉग मी इथं एंड करतोय. सो ज्याने व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केला असेल त्यांनी लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा. सो हा ब्लॉग इथंच एंड करून देऊ आपण. सो भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगला. सो बाय.